या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या तासाला आपल्याला बी-ए-टी-वाय मधील 5व्या सेमिस्टरमधील पहिल्या चॅप्टरमधील भारतीय व्यवस्थेसमोरील दारिद्र्य जे आव्हान आहे, ते आव्हान या ठिकाणी पाहायचं आहे. यापूर्वीच्या तासाला आपण अ, यातला सुरुवातीचा पार्ट बघितलेला आहे, की दारिद्र्य कशाला म्हणायचं आणि भारतात विविध व्यक्ती किंवा संस्थांनी जे दारिद्र्याचं मोजमाप करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तो मोजमापाचा अंदाज कालच्या तासाला आपण पाहितलेला आहे. साधारणपणे भारतामध्ये आजही नाही म्हटलं तरी अ, 25 ते 30% दरम्यान दारिद्र्याच्या लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात आपण काल म्हटलं की दारिद्र्याचे 2 प्रकार आहेत. सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य असे 2 प्रकार आहेत. दारिद्र्याचे 2 प्रकार आहेत. सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. परंतु आपण पाहतो की निरपेक्ष दारिद्र्य हे थोडंफार प्रमाणात वैयक्तिक ही संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते की उपभोगाच्या संदर्भात किमान उपभोगाच्या गरजानुसार निरपेक्ष दारिद्र्य मोजता येते. यामध्ये उपभोगाचा एक न्यूनतम स्तर गृहीत धरला जातो. त्यापेक्षा कमी उपभोग घेणाऱ्या लोकसंख्येला गरीब समजले जाते. भारतात या न्यूनतम उपभोगा स्तरालाच दारिद्र्यरेषा असे म्हणतात. थोडक्यात कोणाशी तुलना न करता असलेले दारिद्र्य म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य होय. नियोजन आयोगानुसार ज्यांना सरासरी 2250 उष्मांक आपल्या दररोजच्या आहारातून प्राप्त होत नसेल, तर अशा लोकांना निरपेक्ष दारिद्र्याखालील लोकसंख्या असे संबोधले जाते. तर अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रामध्ये अशा प्रकारची दारिद्र्याची व्याख्या केली जाते. विकसित राष्ट्रामध्ये सापेक्ष दारिद्र्यानुसार व्याख्या केल्या जाते, की सापेक्ष दारिद्र्य म्हणजे देशातील उच्चतम 5 किंवा 10% लोकसंख्येची संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10% लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केले जाते, तेव्हा त्यास सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतात. सापेक्ष दारिद्र्य ही तुलनात्मक संकल्पना आहे. एकमेकांशी तुलना करून कोण कोणापेक्षा गरीब किंवा श्रीमंत आहे, हे सापेक्ष दारिद्र्यावरून ठरविता येते. थोडक्यात आपल्याला अ, निरपेक्ष दारिद्र्य भारताच्या संदर्भात जास्त असलेलं आपण दिसून येतं, की कारण आपण पाहतो की भारतामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या मूलभूत गरजाच आणखी पूर्ण झालेल्या नाही आणि वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर मोठ्या फार प्रमाणात विषमता, आर्थिक विषमता असलेली आपल्याला दिसून येते. एकीकडे श्रीमंत वर्ग आहे, तर एकीकडे खूप गरीब वर्ग आहे. तर अशा प्रकारचे हे दारिद्र्य कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर वेगवेगळे प्रयत्न, नियोजन आखल्या जातं. वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाच्या विकासाच्या माध्यमातून दारिद्र्य कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु वाढती लोकसंख्या ही एक अडथळा दारिद्र्य कमी करण्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून दारिद्र्य हे एक भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील फार मोठं आव्हान आहे, असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी काही आकडेवारी पण दिलेली आहे. काल तर आपण पाहितलं दारिद्र्याच्या संदर्भात वेगवेगळे अंदाज आपण पाहितले. यामध्ये या पी-पी-टीमध्येही अंदाज आहेत. इथे आपल्याला दिसून येईल की भारतातील दारिद्र्याची 2019-20च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार भारतातील दारिद्र्याचं प्रमाण 29.9% म्हणजे 27 कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. म्हणजे 27 कोटी. मला वाटतं 27 कोटी म्हटल्यावर ते 21 पॉइंट काहीतरी व्हायला पाहिजे. तर इथं बहुतेक प्रिंट मिस्टेक दिसते. तर साधारणपणे आपण तो आकडा मी तुम्हाला नंतर सांगेन. साधारणपणे आपल्याला भारतात आजही 27% लोक 27 कोटी लोक दारिद्र्याशी आता आपण पाहतो की 121 कोटी भारताची लोकसंख्या आहे आणि 19-20 मध्ये जर हा अंदाज घेतला तर साधारणपणे ही लोकसंख्या जवळपास आपल्याला 125 कोटीच्या जवळपास असलेली आपल्याला दिसून येते. त्यापैकी जर आपण हे प्रमाण काढलं 27 कोटी लोकसंख्येचं, तर हा मोठा आकडा आहे. जागतिक तुलनेत जर विचार केला तर 27 कोटी लोकसंख्या खूप मोठी आहे. कारण भारतात जगाच्या तुलनेत 17-17.5% लोकसंख्या राहते आणि हा आकडा खूप मोठा आहे. म्हणून
भारतीय अर्थव्यवस्थेसमोर हे आकडा कमी करणं हे फार मोठं आव्हान असलेलं आपल्याला दिसून येतं. हे म्हणजे एखाद्या देशात दारिद्र्याचं प्रमाण जास्त असणं म्हणजे विकासात अडथळे निर्माण होत असतात. आपण पाहिलं की दारिद्र्याचं ज्या राष्ट्रामध्ये प्रमाण जास्त असतं तिथे अ, आर्थिक विषमता असते, गरिबी असते, मूलभूत गरजा लोकांच्या पूर्ण होत नाही. लोकांच्या आर्थिक कल्याणामध्येही अडथळे निर्माण होत असतात. लोकांच्या क्षमतांचा विकास होत नाही. लोकांचं दरडोई उत्पन्न कमी असतं आणि यामुळे आपण पाहतो की आज कुपोषणामुळे बरेच लोक दारिद्र्यामुळे कुपोषण येतं. कुपोषणामुळे बरेच लोक मृत्यू पावतात किंवा त्यांचा अं, शारीरिक विकास देखील होत नाही आणि ही एखाद्या राष्ट्राच्या विकासाच्या अनुषंगाने फार गंभीर बाब असलेली आपल्याला दिसून येते. नॅशनल लेव्हलवर जरी हा आकडा असला तरी आपण पाहतो स्टेट लेव्हलवर देखील दारिद्र्याच्या बाबतीत काही राज्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या कमी आहे, तर काही राज्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. म्हणजे देशाच्या सरासरीपेक्षाही जास्त प्रमाण असलेलं आपल्याला दिसून येतं. उदाहरणादाखल आपण घेतलं तर आपल्याला सांगता येईल की भारतातील सर्वाधिक दारिद्र्य रेषेखालील असलेली लोकसंख्या ही छत्तीसगड आहे, झारखंड आहे, बिहार आहे, ओरिसा आहे, आसाम आहे. या राज्यामध्ये मोठ्या फार प्रमाणात दारिद्र्य असलेलं आपल्याला दिसून येतं. तर केरळ आहे, हिमाचल प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, हरियाणा या राज्यात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या फार कमी आहे. महाराष्ट्रात 17.75% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली असलेली आपल्याला दिसून येते. यामध्येही शहरी ग्रामीण जर आपण विचार केला तर ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण जास्त दिसून येतं, तर शहरी भागामध्ये कमी आहे. कारण शहरी भागामध्ये आपण पाहतो की थोड्याफार प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे व्यक्ती विकासाला संधी मिळते. परंतु ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे लोकांच्या विकासाला संधी कमी मिळते आणि संधी न मिळाल्यामुळे लोक मागासलेले राहतात किंवा ग्रामीण भाग मागासलेला राहतो आणि म्हणून आपण पाहतो की मग ग्रामीण एक भाग पुढे आणि एक भाग मागे असेल तर तेव्हाही संघर्ष त्या ठिकाणी निर्माण होतो आणि हा संघर्ष कुठल्याही राष्ट्राच्या विकासाला परवडणारा नसतो असं आपल्याला म्हणता येईल. आता भारतातील दारिद्र्याची मग कारणे पाहूया. तर यामध्ये पहिलं कारण आहे अर्धविकसित अर्थव्यवस्था. आता आपण पाहतो की आणखी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास पूर्ण झालेला नाही. विकसनशील अर्थव्यवस्था म्हटल्या जाते. जागतिक पातळीवर जर भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना केली तर आपण म्हणजे क्रयशक्तीनुसार भारतीय अर्थव्यवस्था पुढे जात आहे. परंतु तसं पाहायला गेलं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत पाहिलं किंवा इतर काही निर्देशांक आहेत, त्या बाबतीत आपण जर तुलना केली तर भारतीय अर्थव्यवस्था ही खूप पाठीमागे असलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतील, की जे की भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील फार मोठे आव्हान आहेत. त्यामध्ये एक भ्रष्टाचार हे एक मोठं आव्हान असंही सांगता येईल, की आपण पाहतो की शासकीय पातळीवर नियोजन केलं जातं, लोकांच्या कल्याणकारी योजना आणल्या जातात. तुम्हाला एक सांगायला मला आनंद या ठिकाणी होतो, की जगामध्ये सर्वात जास्त कल्याणकारी योजना भारतात आहेत. परंतु असून उपयोग नाही. त्याचा प्रत्यक्ष किती लोकांना लाभ होतो हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून एवढ्या कल्याणकारी योजना असूनही दारिद्र्य कमी का होत नाही? त्याच्यामध्ये अ, राजकीय उदासीनता म्हणा किंवा प्रशासकीय उदासीनता म्हणा किंवा मग आणखी इतर भांडवलाची कमतरता म्हणा किंवा इतरही कारणे आपल्याला त्यामध्ये सांगता येतील, की यामुळे वर्षानुवर्षे बरेच लोक दारिद्र्यात जीवन जगतात आणि अ, आपलं नशीबच असं हे म्हणून आपण पाहतो, की शेवटी आपण नशिबाला दोष देतो आणि थांबतो. तर अशा प्रकारचे या विचार प्रणालीमुळेच भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात दारिद्र्य आणखीनही असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु आज आपण पाहतो आजची परिस्थिती दारिद्र्य कमी करण्यासाठी अनुकूल असलेली आपल्याला दिसून येते. कारण आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिकीकरणाशी जोडलेली आहे, उदारीकरण आहे. त्याचबरोबर सरकारी क्षेत्राबरोबर खाजगी क्षेत्राचाही सहभाग आता वाढतो आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतो की काही प्रमाणात आता ग्रामीण भागातही उद्योग तयार होत आहेत, पायाभूत सुविधा तयार होत आहेत आणि लोकांना त्याचे लाभ मिळत आहे. तर पण आतापर्यंत आपण पाहिलं की 26 कोटीचा हा आकडा मोठा असलेला आपल्याला दिसून येतो, की अर्धविकसित अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याच गोष्टी ह्या अपूर्ण राहिलेल्या असतात. नैसर्गिक साधन संपत्तीवर
पूर्णपणे त्याचा उपयोग केला जात नाही. मानव विकास कमी असतो. अ, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचं समान वितरण होत नाही आणि त्यामुळे लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होत नाही. त्यामुळे काही भागातील दरडोई उत्पन्न कमी तर काही भागातील दरडोई उत्पन्न जास्त. अशा प्रकारचा आर्थिक असमतोल, सामाजिक असमतोल असलेला आपल्याला दिसून येतो. दुसरं कारण सांगता येईल की चलनवाढ आहे. चलनवाढीमुळेही दारिद्र्य निर्माण होत असतं, की आपण पाहतो की थोडंफार लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली, परंतु त्यामुळे जर चलनवाढ होत असेल, तर वाढीव उत्पन्न तिथं खर्च होतो. म्हणजे म्हणजे उत्पन्नातील अ, वा आपल्याला वास्तव वाढ म्हणजे मौद्रिक स्वरूपात उत्पन्न वाढतं, परंतु वास्तव स्वरूपात उत्पन्न 0 असतं, असं आपल्याला दिसून येतं, की त्यामुळे लोकांना इतर गोष्टीसाठी पैसा उपलब्ध होत नाही किंवा साधन उपलब्ध होत नाही किंवा लोकांच्या पूर्ण गरजा पूर्ण होण्यामध्ये अनेक अडथळे येत असतात. त्यानंतर अतिरिक्त लोकसंख्या हे मुख्य भारताच्या विकासातील ज्या काही समस्या आहेत, त्या सर्व समस्यांना भारतातील अतिरिक्त लोकसंख्या हे मुख्य कारण असलेलं आपल्याला सांगता येईल. आपण हे लोकसंख्येच्या पार्टमध्ये पाहिलेच आहे, की भारतामध्ये पर्याप्त लोकसंख्या नसून अतिरिक्त लोकसंख्या आहे. लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे आणि त्यामुळे भारतामध्ये दारिद्र्यासारखी म्हणजे समस्या निर्माण झालेली आहे. त्यानंतर नियोजनाचे अपयश. आपण पाहतो, की वाढत्या लोकसंख्येमुळे नियोजन यशस्वी ठरत नाही. जसं की आपण पाहितलं, की आपल्या घरी जर 4 पाहुणे आले आणि 4 पाहुण्याचा स्वयंपाक केला तर परंतु अचानक काय त्यावेळी 10 पाहुणे आले तर तो स्वयंपाक पुरत नाही. अशी अवस्था होते, की आपण पाहतो, की वाढती लोकसंख्या हा विकास फस्त करते असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळे आपलं नियोजन फसतं किंवा अ, शासकीय पातळीवरही किंवा राजकीय पातळीवर थोड्याफार प्रमाणात उदासीनता असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर बेरोजगारी, अर्धबेरोजगारी हे एक कारण सांगता येईल, की आपण पाहतो, की अ, आपण पाहितलं लोकसंख्येची रचना पाहत असताना व्यवसायानुसार लोकसंख्येची विभागणी आपण पाहितलेली आहे, की शेती क्षेत्रामध्ये लोकसंख्या जास्त अवलंबून आहे शेती क्षेत्रावर. त्या प्रमाणात उद्योग आणि सेवा क्षेत्रावर कमी आहे. आजही भारतामध्ये आपण पाहितलं तर 55% लोकसंख्या ही कृषी व कृषी निगडीत क्षेत्रावर अवलंबून आहे आणि आपण पाहतो, की मग अ, कृषीमध्ये छुपी बेकारी आहे. बरोबर आहे. कृषी अ, व्यवसाय सिंचन क्षेत्राचा अभाव असल्यामुळे हंगामी व्यवसाय आहे. म्हणून 6 महिने लोकं बेकारच राहतात. मग 6 महिने काम करायचं आणि वर्षभर तेच पुरून-पुरून खायचं. तर अशा प्रकारे त्यामुळे विकासाच्या संधीमध्ये अडचणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दारिद्र्याचं दुष्टचक्र असतं. त्यानंतर व्यसनाधीनता असते. व्यसनावर खूप पैसा जातो. अनेक लोकांची संपत्ती बर्बाद होते आणि व्यसन हे चांगलं नसतं. व्यक्ती विकासामध्ये, कौटुंबिक विकासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यसनाचा अडथळा निर्माण होत असतो. त्याचबरोबर शेतीची कमी उत्पादकता आहे किंवा शेतीचं स्वरूप कसं आहे मागासलंय. आपण पाहतो की भारतातील शेती ही परंपरागत शेती केल्या जाते, निसर्गावर आधारित आहे. अ, आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात केवळ 17% सिंचन क्षेत्र उपलब्ध आहे. म्हणजे उर्वरित भाग हा कोरडवाहू आहे, निसर्गावर अवलंबून आहे. आपण असं पाहतो की निसर्ग आज 2-2 महिने पाऊस पडत नाही आणि मग 2 महिने पाऊस पडला नाही तर शेतात काय येणार? तर त्यामुळे शेतीची उत्पादकता सिंचनाअभावी ही फार कमी आहे आणि मग शेती आज आपण पाहतो आदानांच्या फार किमती वाढलेल्या आहेत. तो उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांचा भरून निघत नाही आणि त्यामुळे शेतकरी म्हणजे दारिद्र्यामध्ये लोटला जातो शेतकरी. उत्पादन खर्च भरून न निघाल्यामुळे, शेतीत तोटा झाल्यामुळे. आपण पाहतो की निसर्ग आता खूप बदललेला आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ अशा प्रकारचं सातत्याने चक्र या मागच्या 5 वर्षात असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट शेतीच्या उत्पादकतेवर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर कार्यक्षम प्रशासन व भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराचा आपण उल्लेख केलाच की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. अलीकडे मोदी गव्हर्नमेंटने यामध्ये थोडाफार प्रमाणात अंकुश मिळवलेला आहे. तरी पण आपण पाहतो की प्रशासकीय पातळीवर फार काही कोणाची काळजी केल्या जात नाही की हे काम रुकवल्यामुळे त्याचं नुकसान होईल, आपण केलं पाहिजे, वेळेवर पैसा न घेतला पाहिजे. ही मानसिकता आजही बऱ्याच लोकांमध्ये दिसून येत नाही आणि आपण पाहतो की भ्रष्टाचारामुळे बऱ्याच पायाभूत सुविधा देखील आज आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी रोड झाला तर 6 महिन्यात तो उखडून जातो किंवा खराब होतो. हे सगळं भ्रष्टाचारामुळे होत असतं आणि म्हणून लोकांना पुन्हा विकासामध्ये अडथळे निर्माण होत असतात. जसं की आपण पाहतो पेपरला बातमी येते.
पाण्याची टाकी उभी केली आणि महिनाभरात पडली. तर हा भ्रष्टाचाराचाच एक उदाहरण आपल्याला सांगता येईल, की सरकारी पातळीवर म्हणा, मोठ्या फार प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि त्यामुळे अ, एकच काम सातत्याने तिथे त्याच नाल्या, तेच रस्ते दरवर्षी आणि त्यामुळे आपण पाहतो की विकास खुंटलेला आहे. त्यानंतर सामाजिक परिस्थिती. भारतातील सामाजिक परिस्थिती ही कशी आहे? भेदाची आहे. आपण पाहतो की भारतीय समाज व्यवस्था ही खूप मागासलेली आहे. त्यामध्ये जातीभेद आहे, स्त्री-पुरुष भेद आहे, गरीब-श्रीमंत भेद आहे, लहान-मोठा भेद आहे. सगळ्या प्रकारचे भेद आहेत आणि त्यामुळे कोणी कोणाला रिस्पेक्ट करायला तयारच नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की विकास कुठे होतो? एकमेकांच्या सहकार्यातून विकास होत असतो. परंतु अशा प्रकारचा भेद जर असेल, तर तिथे विकास होत नाही किंवा व्यक्ती विकासाला संधी कमी उपलब्ध होत असतात आणि म्हणून सामाजिक परिस्थिती प्रगल्भ असेल, तर राष्ट्राचा विकास म्हणजे विकास होऊन दारिद्र्य कमी होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. परंतु सामाजिक परिस्थिती मागासलेली असल्यामुळे भारतात मोठ्या फार प्रमाणात दारिद्र्य निर्माण होत आहे किंवा हे एक अडथळा असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सार्वजनिक वितरण प्रणाली. आपण पाहतो की शासनाने गरिबांना अन्नधान्य कमी पडू नये म्हणून शासकीय पातळीवर रेशनिंग सुरू केलेलं आहे. परंतु आपण पाहतो की इथे दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जातं. परंतु बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की राशन दुकानावरील अन्नधान्य हे मार्केटमध्ये बोगसमध्ये विकलं जातं, भ्रष्टाचार केला जातो आणि लोकांना प्रत्यक्ष ते मिळत नाही. आज आपण पाहतो की सरकारने यामध्ये बरीच सुधारणा केलेली आहे. ऑनलाईन आज आपण पाहतो की ह्या सगळ्या नोंदी होत आहेत आणि त्यामुळे यामध्ये थोडीफार प्रमाणात सुधारणा झालेली आहे आणि त्यामुळे आज तरी आपण पाहतो की सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये तेवढे अडथळे नाहीत. परंतु एक काळ असा होता की कधी गावात राशन यायचं हे लोकांना माहीत सुद्धा होत नव्हतं आणि म्हणून बरेच लोक भुकेने मरायचे आणि आपण पाहतो की त्यांचं जे काही रोजीरोटी ते जो काही दिवसाचा श्रमाचा मोबदला त्यांना मिळायचा तो त्यांच्या अन्नधान्यावर खर्च व्हायचा आणि पर्यायाने त्यांना कुठल्याही विकासाच्या संधी निर्माण होत नव्हत्या आणि म्हणून आपण पाहतो की हे कारण दारिद्र्याचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती बऱ्याच वेळा आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात लोकांचं नुकसान होतं आणि नुकसान झाल्यामुळे अ, लोक दारिद्र्य रेषेमध्ये येतात. त्यानंतर उत्पादन साधनांच्या वाटपात विषमता. आपण पाहतो की उत्पादन साधनांचं वाटप जर विषम झालं, तर आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होत असतात. गरीब गरीब राहतात आणि श्रीमंत श्रीमंत होतात. आज आपण पाहतो की भारतामध्ये 10% लोकांकडे 90% संपत्ती आहे आणि 90% लोकांकडे 10% संपत्ती. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता भारतामध्ये असलेली दिसून येते आणि त्यामुळे दारिद्र्य कमी होत नाही. तर ही काही महत्त्वाची कारणे दारिद्र्याची असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा मुद्दा आहे दारिद्र्याचे परिणाम किंवा त्याची आव्हाने. काय आव्हाने आहेत? काय परिणाम होतात दारिद्र्याचे? एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्याचं मोठं प्रमाण असेल तर काय परिणाम होतात? त्यामध्ये पहिला परिणाम सांगता येईल. देशाची आर्थिक प्रगती मंदावते. कारण आपण पाहतो की मानव विकास झालेला नसतो. अ, कौशल्ययुक्त श्रम उपलब्ध होत नाही किंवा मग शासनाचा जो काही नफा असतो तो याच व्यवस्थेवर खर्च होतो. विकासासाठी पैसाच उरत नाही आणि म्हणून आपण पाहतो की देशाची प्रगती थांबते. दुसरं आहे राष्ट्रीय व दरडोई उत्पन्न कमी होतं. आपण पाहतो की लोकांचं उत्पन्नच कमी असेल तर राष्ट्राचं देखील उत्पन्न कमी होईल आणि राष्ट्राचं उत्पन्न कमी म्हणजे राष्ट्र मागासलेलं असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर लोकांचं राहणीमान खालावतं. ज्यांचं उत्पन्नच नाही त्यांचं राहणीमान वाढत नाही. आपण पाहतो की इथं मूळ म्हणजे खाण्याचा, राहण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न असेल, तर तिथे विकास होणारच नाही आणि म्हणून एकंदरीत राहणीमान खालावतं. जर पिण्याचं शुद्ध पाणी नाही मिळत आपण पाहतो, अशुद्ध पाण्यातून मोठ्या फार प्रमाणात आजार होतात. मग आजार झाले तर मग ती व्यक्ती एकतर मृत्यू पावते, नाहीतर तिच्याकडून कोणतं मोठं काम होत नाही आणि म्हणून हा देशाचा आणि कौटुंबिक पातळीवर त्यांचा सुद्धा लॉस असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बालमजुरी वाढते. आपण पाहतो की गरिबीमुळे घरातील लहान मुलांनाही शिक्षण देण्याऐवजी श्रमाचं काम लावल्या जातं. कारण मजबुरी असते. कारण त्यातूनच ₹10-20 मिळतील आणि कुटुंबाला आधार होईल अशा प्रकारची भावना कुटुंबामध्ये निर्माण होते आणि म्हणून शिक्षणाऐवजी लहान मुलांना मजुरीकडे वळवल्या घडून येतं.
त्यानंतर पर्यावरणाची हानी होते. आपण पाहतो की दारिद्र्य जर देशामध्ये जास्त असेल तर देशाची आर्थिक प्रगती होत नाही आणि आर्थिक प्रगती नसेल तर भांडवल नसतं आणि भांडवल नसेल तर नैसर्गिक साधन संपत्तीचा पूर्ण उपयोग घेता येत नाही. त्याचा अपव्यय होतो आणि त्यामुळे पर्यावरणाची देखील मोठ्या प्रमाणात हानी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर झोपडपट्टीत वाढ होते. आपण पाहतो लोकसंख्या वाढीमुळे झोपडपट्टीत वाढ होते. दारिद्र्यामुळे लोकांचं रोजगारासाठी शहरामध्ये स्थलांतरण होतं आणि स्थलांतरण झालं तर लोक काय करतात कुठेही राहतात. मग एका ठिकाणी गर्दी होते जिथे त्यांना सहारा भेटेल. जसं जागा कुठे मग रस्त्याच्या काठाला असेल कुठे आपण पाहतो की अशा प्रकारची जागा पकडून लोक रोजगाराच्या शोधात फिरत असतात आणि त्यामुळे मग झोपडपट्टी जर वाढली तर त्याची ही समस्या त्यातल्या समस्या निर्माण होत असतात आणि राष्ट्रासमोर हे फार मोठं आव्हान झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बचत, गुंतवणूक, भांडवल निर्मिती कमी होते. आपण पाहतो की बचती उत्पन्न लोकांच्या उत्पन्नातून होत असते. लोकांना जर अतिरिक्त उत्पन्न मिळालं तर उपभोगावर खर्च वजा जाता जी शिल्लक रक्कम राहते ती लोक बचत करत असतात. परंतु उपभोगाला जर पैसा कमी पडत असेल तर बचत होणार नाही आणि बचत नाही तर गुंतवणूक नाही, गुंतवणूक नाही तर भांडवल नाही आणि भांडवल नाही तर उत्पादन नाही, उद्योग नाही आणि उद्योग नाही तर रोजगार नाही आणि पुन्हा गरिबी असं आपल्याला चक्र अर्थव्यवस्थेत असलेलं दिसून येतं. त्यानंतर संधीची असमानता व असंतोष वाढतो. आपण पाहतो की दारिद्र्यामुळे लोकांना समान संधी मिळत नाही. त्यानंतर गरीब व श्रीमंत वर्गात मतभेद निर्माण होतात. त्यानंतर समाज राष्ट्रविरोधी कारवायात वाढ होते. आपण पाहतो की दा लोक आपण पाहतो की खिशात जर पैसा नसेल तर डोकं काम करत नाही आणि पैसा मिळवण्यासाठी मग लोक गुन्हेगारीकडे देखील वळू शकतात. आज आपण पाहतो की देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी ही वाढलेली आहे आणि त्याचं मूळ कारण जर आपण शोधलं तर कोणालाही वाटत नाही की आपण चोर व्हावं किंवा चोरी करावी. परिस्थितीनुसार त्याला तो पर्याय नसतो आणि म्हणून तो आपण पाहतो की विशेषतः जे गुन्हेगार निर्माण झालेले आहेत ते सगळे आपण पाहतो ते त्यांचा इतिहास जर पाहिला तर ते त्याच्या पाठीमागे मूळ कारण म्हणजे दारिद्र्य किंवा गरिबी असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर कल्याणकारी कार्यक्रमामुळे सरकारी खर्चात वाढ होते. त्यानंतर आर्थिक हालाकीचे व कष्टप्रद जीवन जगावे लागते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आपण पाहतो की गुन्हेगारी वाढते दारिद्र्यामुळे आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसमोर दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी ह्याच गोष्टीमध्ये त्यांचा वेळ जातो आणि आपण पाहतो की अनावश्यक कामामध्ये जर वेळ, श्रम खर्च झाले तर ते राष्ट्राच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होत असतात. तर ही काही आव्हाने किंवा परिणाम आपण पाहतो की कुठलीही समस्या असो त्याचे परिणाम भयानक असतात आणि परिणाम अ, सर्वांनाच ते त्रासदायक असतात. सर्वांच्याच विकासामध्ये अडथळे निर्माण करत असतात आणि म्हणून याची परिणामाची तीव्रता कमी व्हावी, दारिद्र्य कमी व्हावं म्हणून शासकीय पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जातात. त्या उपाययोजना या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. त्यामध्ये पहिली उपाययोजना आहे की शासकीय लोकसंख्या नियंत्रण. आपण पाहतो की दारिद्र्य निर्माण होण्याचं हे पहिलं कारण आहे की अतिरिक्त लोकसंख्या. आता लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण शासकीय पातळीवर राबवलं जातं, परंतु आपण पाहतो की प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी फार कमी होते आणि म्हणून आजही लोकांवर रूढीचा, धर्माचा पगडा आहे आणि त्यामुळे आजही लोकसंख्या ही वाढतीच आहे. त्यानंतर ग्रामीण औद्योगिकरण झालं पाहिजे. शासनाचं अशा प्रकारचं धोरण आहे की ग्रामीण भागात जर उद्योग निर्माण केले तर शासकीय पातळीवर करात सवलती दिल्या जातात किंवा जमीन उपलब्ध करून दिल्या जाते, वीज उपलब्ध करून द्यायचे, पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात. परंतु आजही आपण पाहतो की ग्रामीण भागाकडे उद्योगाचा ओढा कमी आहे. परंतु ही एक उपाययोजना शासनाकडून केली जाते. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जर विकासातील अंतर कमी झालं तर विकासाच्या संधी म्हणजे खेड्यातला माणूस जर खेड्यात राहिला तिथं जर त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या तर आपण पाहतो की शहरात झोपडपट्टी वाढणार नाही, शहरातल्या समस्या वाढणार नाही आणि समतोल विकास घडून येईल असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर श्रमप्रधान तंत्राला प्राधान्य म्हणजे जिथे जास्त लोकसंख्या आहे पहा विकासाचे 2 तंत्र आहेत. एक भांडवल प्रधान तंत्र आणि श्रमप्रधान तंत्र. आपण पाहतो की ज्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे तिथे श्रमावर आधारित उत्पादन सुरू केलं जातं. श्रमाचा जास्तीत जास्त तिथे वापर केला जातो आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की शासकीय पातळीवर कुटीर उद्योग, लघु उद्योगाला
विकासाला, लघु उद्योगाच्या विकासाला शासन प्रोत्साहित करतं. तशा प्रकारचे वेगवेगळे अनुदान असतील, सबसिडीज असतील, त्या देण्याचा प्रयत्न करतं आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करतं. त्यानंतर व्यवसायाभिमुख शिक्षण दिलं पाहिजे, की लोकांना, विद्यार्थ्यांना जर व्यवसायाभिमुख शिक्षण दिलं, तर आपला स्वतंत्र व्यवसाय करतील आणि प्रगती करतील. यामुळे दारिद्र्य कमी होण्याची शक्यता असते. त्यानंतर सार्वजनिक वितरण व्यवस्था जर सक्षम केली, तर लोकांना जी मूलभूत गरज आहे अन्नाची, ती त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्यांचा एक्स्ट्रा पैसा इतर कामामध्ये खर्च झाला, त्या कुटुंबाची प्रगती होऊ शकते. त्यानंतर सार्वजनिक कामे, सरकारचा खर्च हा लोकांचं उत्पन्न असतो, म्हणून सरकारने वेगवेगळे कामं काढून खर्च केला पाहिजे, जेणेकरून लोकांना ते रोजगाराच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होते आणि दारिद्र्य कमी होण्यास मदत होते. त्यानंतर विशिष्ट गटासाठी कार्यक्रम आपण पाहतो, की भारतामध्ये काही जाती ह्या खूप मागासलेल्या आहेत, म्हणून त्यांच्यासाठी विशेष अशा योजना आणून त्यांच्यातील दारिद्र्य कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर वेगवेगळ्या प्रयत्न होत असतात. आपण पाहतो, की देशामध्ये SC-ST साठी शैक्षणिक सवलती दिल्या जातात, नोकऱ्यासाठी रिझर्व्हेशन दिलं जातं. शिक्षणामध्ये आपण पाहतो, की आश्रमशाळा निर्माण केलेल्या आहेत, हॉस्टेल्स निर्माण केलेले, ह्या सगळ्या कल्याणकारी योजना आपण पाहतो किंवा अं, अ, त्यांना शेती उदरनिर्वाहासाठी उत्पन्नाचं साधनही वाटप केलं जातं, की शासकीय पातळीवर अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना आखल्या जातात. परंतु आपण पाहतो, की थोडं त्याच्या अंमलबजावणीमध्ये उदासीनता असल्यामुळे आजही आपण पाहतो, की हा समाज बऱ्याच प्रमाणात मागासलेला दिसून येतो. त्यानंतर सर्व म्हणजे रूढी आणि परंपराचा त्याग केला पाहिजे. दारिद्र्य जर कमी करायचं असेल, तर रूढी आणि परंपरा आपण सोडून दिल्या पाहिजे. जसे की नवीन विचारसरणी घेतली पाहिजे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून जर काम केलं, तर आपण पाहतो की दारिद्र्य कमी व्हायला मदत होते, असं आपल्याला म्हणता येईल. बऱ्याच गोष्टी आपण पाहतो की कुटुंबाचा बराच खर्च रूढी आणि परंपरेवर खर्च होतो. तोच जर शिक्षणावर खर्च केला किंवा उत्पादन क्षमता निर्माण करण्यामध्ये खर्च केला, तर निश्चितच आपण पाहतो की त्या कुटुंबाचं दारिद्र्य कमी होऊन राष्ट्राचं प्रगतीमध्ये हातभार लागू शकतो, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सामाजिक सुरक्षितता ही महत्त्वाची असते. त्याचबरोबर सरकारच्या योजनाही काही आहेत, की ज्यामुळे दारिद्र्य कमी होण्यास मदत होते. त्यामध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, शेतमजुरांसाठी विमा योजना, त्यानंतर विविध व्याजदर योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, भारत निर्माण योजना, जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजना, सर्व शिक्षा अभियान, अंत्योदय योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना भारतामध्ये दारिद्र्य कमी करण्यासाठी शासकीय पातळीवरून आखल्या जातात. त्याची अंमलबजावणी केली जाते. आज आपण पाहतो की जगामध्ये एक चांगलं उदाहरण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मधील देता येईल. त्यामध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या माध्यमातून ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना शासन रोजगाराची हमी देतं आणि रोजगार नाही मिळाला तर बेकारी भत्ता देतं. अशा प्रकारच्या एक चांगल्या योजना दारिद्र्य कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर आलेल्या आहेत. त्याचा लाभ लोक घेत आहेत आणि आज आपण पाहतो की त्यामुळे राष्ट्रातील दारिद्र्य चं प्रमाण हे घटतं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात शासकीय पातळीवर दारिद्र्य कमी करण्यासाठी किंवा दारिद्र्याचं आव्हान कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना, कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी शासन करतं आणि त्यानुसार आपला त्यानुसार दारिद्र्य कमी करण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर झालेला आपल्याला दिसून येतो. तर थोडक्यात आजच्या तासाला या दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्याचं प्रमाण, सद्यस्थिती, त्यानंतर दारिद्र्याची कारणे, त्याचे परिणाम आणि उपाययोजना एवढा पार्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आपण या ठिकाणी शांततेने ऐकून घेतलंत. यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.